कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे कुंडली कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद भांडुरंग की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास भगवान की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानंदं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृश तत्त्वमध्याचरम् एकं नित्यं विफलमचलं सर्वसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभो पवन झालो चराचरी मी कला कुत्रे कायेच नेने बोलो वचनते भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया देविता मा पुण्यराजे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराजी आत्मरूप गणेशू केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ज्या ज्या तळे मन जाय माझे त्या त्या तळे निज रूप तुझे ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरु तुमचे पाय दोन्ही आता हृदय आपुले चौपाळून भले वरे बैसू पाऊले श्री गुरूंची समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्याचे आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होते नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती दयाचा जनी जन्मनामात झाला दयाने सदा वासनामात केला दयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती दयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा धडभाग गेला साक्षांत परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकाला जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेसाठी ज्या ज्ञानाने ईश्वर कळतो त्या ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 60 माऊली सांगतात अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडोनी असते की कर्म की जती तितुकी असत्य होती। काय सांगितलं? अरे अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडोनी असते की कर्म की जती तितुकी असत्य होती। या ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे ओम तत्सत या ब्रह्मनामाविषयी सात्विक श्रद्धा न ठेवता अस्तित्व बुद्धी सोडून जी जी यज्ञ दान तपे इत्यादी कर्म केली जातात ती सर्व व्यर्थ होईल। काय सांगितलं? ब्रह्मनामाच्या विखी म्हणजे ब्रह्मनाम भगवान परमात्म्याला सोडून तुम्ही जे काय करताल ते सर्व व्यर्थ आहे। हरिपाठात माऊली सांगतात विष्णुविने जप व्यर्थ त्याचे काय तुमच्या ज्ञानाला किंमत आहे? भगवान परमात्म्याला सोडून तुम्ही जे जे काय करताल ना ते सगळं व्यर्थ आहे। बघा काय जे असेल नसेल ते परमेश्वराविषयी त्या भगवंताविषयी असावं ही गोष्ट खरी। परत एक माऊलीची ओवी अरे वेद विद जरी झाला माते निनता वाया गेला तनु सांडोनी उपनीला कोंडा जायचा। 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण एवढ्या गोष्टी मुखोद्गत जरी झाल्या पण मला जर नाही जाणलं तर ते सगळं व्यर्थ आहे।
हरिपाठ पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सारे ग्रंथ पाठ आहे. तर माऊलीने असं सांगितलंय की बाबा रे, तू जरी हे सगळं केलं आणि मला जर जाणलं नाही ना तर ते व्यर्थ. इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी, न होता सद्गुरु कृपा दृष्टी पडे ना गाठी परमार्थाची. इतर उपाय कोट्यानुकोटी, देव करा, तीर्थ करा, व्रत कराव, काय असल नसल ती सगळं करा. इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी, पण न होता सद्गुरु कृपा दृष्टी पडेना गाठी परमार्थाची. बारीक जर विचार केला तर आपण कुठं देव कुठं. मग भाऊ, अरे संसार बीजाचे अज्ञान, डोळा पडता गुरुकृप अंजन, उडे मायेचे आवरण, उरे ते ज्ञान स्वाभाविक. काय सांगितलं? हे जे आहे ना संसार बीज जे अज्ञान, आपला चाललेला सगळा खेळ हा ज्ञानी माणसांचा नाही, हा सगळा अज्ञानी माणसांचा आहे. जे ज्ञानी आहेत ना त्यांचा हा खेळ नाही, हा तुमचा आमचा अज्ञानी माणसांचा खेळ आहे. कारण हे काय आहे, सगळं अज्ञान आहे. पण तोर अज्ञान जोपर्यंत कृपा दृष्टी न्याहाळले आपुल्या पदी वैसविले, तोपर्यंत एकदा सद्गुरु महात्मे आपल्या जीवनात आले आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने त्या मार्गाने जर आपण गेलो तर भगवान परमात्मा अजिबात लांब नाही. कारण या उपाधी माझी गुप्त असे चैतन्य, ते तत्वज्ञ संत शुकारिती. ध्येय एक उपाधी आणि चैतन्य कुठे? या देहात. या देहात जर ते चैतन्य आहे, ती चेतना आहे, तर आपण जर सगळ्या शरीराचे अवयव अलग अलग केले, चैतन्य सापडेल का? हात तिकडे करा, पाय कर, सगळं अलग अलग करा आणि मग तो सापडेल का? काय केलं म्हणजे तो सापडेल? माऊलीने सांगितलं हरिपाठात, बाबा रे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. तू काय कर? मंथन कर. मंथन केल्यानंतर सगळी प्रक्रिया कर आणि नंतर जसं तूप निघतं ना तसं चार शास्त्र 18 पुराण, 4 वेद, सगळ्या गोष्टी ना संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले आणि निवडून काढले सार. ते हे श्री हरीचं नाम. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला, शिव हाला हाले तापला, तोही या नामे शीतल झाला. भगवान ज्यावेळी समुद्र मंथन झालं, 14 रत्न निघाले, लक्ष्मी भगवंताने घेतली, अमृतदेवाने कोणी काय काय घेतलं ते विष निघालं. मग ते विष भगवान परमात्मे शंकराने घेतलं, ते जाळीत निघालं. आणि मग त्या भगवान परमात्मे शंकराने काय केलं? त्या नामाचं नाम धारण केलं, त्या नामाचं चिंतन केलं. कारण एक नाम तारी, बाकी सब दुकानदारी. फक्त तारणार काय? आपल्याला नामी. कारण नामाप्रते साधनच नाही, जे तू अनेक करशील काही. हाकार मी सांगे तुका, नाम घेता फक्त नाम घ्या. नाम नाम तुम्ही एकनाथ महाराजांचा हरिपाठ घ्या, निवृत्तीनाथांचा घ्या, ज्ञानेश्वर माऊलींचा घ्या, कुणाचा घ्या, फक्त नाम आणि हरी. नाम आणि हरी या दोन असे काही सांगितलं नाही. कारण नाम घेता उठा उठी, होय
संसाराची आईसाच लाभ बांधा, विठ्ठल पायी पडे नामा परते, सारखं नाम. आणि पुढे जाऊन माऊली सांगतात की बाबा रे, नामाशी विनमुख तो नर, नामाशी विनमुख तो नर पा, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिने लोक उद्धरती. पुराणात प्रसिद्ध वाल्मिक ऋषींनी सांगितलं त्यांनी की तुम्ही नामाशिवाय काय म्हणजे गत्यंतर नाही. कारण महाराजांनी सांगितलं रामायणाच्या आधी 10,000 वर्ष वाल्मिक रामायण लिहिलं. आणि ती रामाने काय केलं, तसं वर्तन केलं. रामायणाचं आचरण करायचं, रामाचं आचरण करायचं आणि श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. आचार उच्चार म्हणून आपण तुम्ही आम्ही आचरण, अंतकरण, नामस्मरण आणि सत्संग ह्या 4 गोष्टीला जीवनात अत्यंत महत्व आहे. आपलं आचरण कसं आहे, कारण बाबा म्हणायचे भाऊ दिसणारी जनता ही सगळी सोन्यान पिवळी आहे. समाज हा आरसा आहे. जसं आपण आरसा घेतो, आपलं तोंड पाहतो. मग आपण म्हातारे असलो मग आरसा काय तरुण दाखवीन का? जसं असेल तसंच तो आरसा दाखवणार ना. म्हणून सांगायचे समाज हा आरसा आहे. तुम्ही कसे वागता, कसे राहता, तुम्ही काय करता, हे सगळं समाजाला कळतं. समाज हा आंधळा नाही, समाज हा आरसा आहे, समाज हा डोळशी. म्हणून पहिल्या प्रथम त्या साधकाचं जे आहे त्या साधकाचं नामधारकाचं आचरण महत्वाचं आहे. दुसरा विषय आचरण झाल्यानंतर त्याचं अंतकरण कसं आहे. संतांचं जे अंतकरण आहे ना, संतांचं काय आहे, मन, वाचा आणि नम्रता, हे जे गुण ज्याच्याकडे त्यांना संत म्हणते. नम्रता, त्यांची वाणी, ह्या ज्या गोष्टी ते त्यांच्याकडे, ते किती नम्र आहेत. आता एकनाथ महाराजांना किती वेळा अंगावर थुकले, बारीक विचार केला तर. त्यांच्या जागा आपण असलो तर त्यांच्या अंगी किती नम्रता आहे. ह्या गोष्टी आहेत ना, आचरण, अंतकरण आणि नामस्मरण आणि सत्संगत. कारण संत सांगतात, बाबा सांगायचे, बाबा रे माझी भक्ती आणि नामकीर्ती यांची जननी सत्संगती. तो सत्संग आला हाती, विघ्न न बाधिती साधका. साधका तुला संकट येणार नाही, पण माझी भक्ती आणि माझी नामकीर्ती यांची जननी सत्संगती. म्हणजे सत्संगत कशी तुमची, त्याच्यावर तुमची म्हणजे तुमचं अवलंबून आहे. परमार्थ असो, प्रपंच असो. जसं समजा मोठी इमारत बांधायची झाली तर आपण भेंड्याचं समजा पायर असला आणि त्याच्यावर जर स्लॅबची इमारत बांधली तर टिकन का? नाही टिकू शकत. तसं परमार्थात, प्रपंचात आपलं आचरण, अंतकरण, नामस्मरण आणि सत्संगत या 4 गोष्टीला अतिशय महत्व आहे. ह्या मार्गाने गेलं ना, संतांच्याकडे जायचं म्हणजे काय करायचं, त्या ठिकाणी नम्र झाला होता त्याने कोंडिले. संतांच्याकडे जायचं म्हणजे तिथं नम्रता स्वीकारली पाहिजे. नम्र झाला होता, नम्रता तिथं पाहिजे. आणि नम्रता झाल्यानंतर त्या ठिकाणी संत काय करतात, पहिलं समजा बाबा कपडे धुण्यासाठी अनेक प्रकारचे साबण, अनेक प्रकारचे पावडर आहेत. तसं मन धुण्यासाठी काय आहे का? मन धुण्यासाठी बाजारात काय मिळेल का? त्या दुकानात गेले आणि मन धुण्यासाठी आमका आणले. मन धुण्यासाठी फक्त काय आहे, नाम.
गुरुवाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपी घातो जेने भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होतले मग आत्मस्वरूपी घातले हरवून गुरु जे देतील ना त्या वाक्याने आपलं काय करायचं मन धुवायचं आणि मन धुतल्यानंतर मन आणि बुद्धीचा खेळ सगळा गुरु दाविले वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा तेने मन आणि बुद्धी साफ करायची आणि संत सांगते ना त्या मार्गाने जायचं आणि त्या मार्गाने गेल्यानंतर भगवान परमात्मा लांब नाही देव आहे निज मंदिरी तू शोधून पाये जैशी उसामध्ये साखर तैसा हृदयामध्ये ईश्वर म्हणा परमेश्वर म्हणा ते आपल्या जवळच पण कधी त्या मार्गाने गेले तर साधं उदाहरण सांगतो म्हणजे ध्यानात येईल गावातून वारकरी आषाढ्या वारीला निघाला आता निघाल्यानंतर गावातलं बेट किसा मारणार त्यांच्यावर निघाला म्हणलं महाराज जाणार 500 रुपये असणार ना त्यांच्याजवळ बघू म्हणलं वाटतं निघाले आता महाराजांना काय तू आला काय गाव आलं काय मुक्काम करीत निघाले आता महाराजांनी विचार केला आता हे महाराज निघाले म्हणजे काही कमी गुन्हे नाहीत झोपताना काय केलं ते झोपला महाराजांनी पाकिट काढलं आणि त्याच्या उशाखाली घातलं महाराज झोपले हा उठला आणि महाराजांची पडशी खिसे सगळं तपासलं पण पाकिट काय सापडलं नाही दमून गेला ते झोपला परत दुसऱ्या दिवशी महाराज ते झोपल्यावर पाठ उठताना महाराज त्याच्या आधी उठले पाकिट काढून खिशात महाराजांजवळ जर पाकिट नजर पडतंय तर पाकिट महाराज सापडत नाही ठेवतेच पुढं असं मजल करीत पंढरपूर पर्यंत गेले चंद्रभागेचं स्नान केलं काळसाचं दर्शन केलं नगर प्रदक्षिणा घेतली माघारी निघाले आणि मग काय ते बुक्का लाया माळे काय घ्यायचं असेल ते घ्यायचं महाराज तुला असे नसले पैसे मी 10-5 रुपये देतो घे बाबा ठीक आहे स्टँडला आल्यानंतर प्रत्येकाच्या बाजूचे लोक असतातच तिथं त्याच्या ग्रुपचे ह्याच्या ग्रुपचे स्टँडवर उतरल्यावर जय हरी जय हरी जय हरी आणि मला पंढरपूरला गेला तर बरेचसं काहीतरी मिळालं असतं म्हणलं काय सांगायचं म्हणलं लय प्रयत्न केला महाराज पाकिट तर राहायचंच पण मला काय ते सापडलं नाही गाड्या म्हणजे आता आपण गावात आलो आपण असं करू महाराजांना विचारू खरी काय मानगडी ती महाराजांना विचारलं महाराज आम्ही तुम्हाला खरं विचारू खरं सांगा बरं आता काय आपण गावात बोलणं म्हणले तुम्ही पाकिट पण ठेवत होता म्हणले काय नाही तू झोपला घेऊन तुझ्या उशा खाली घालून ठेवायचं काय करायचो तुझ्या उशा खाली ठेवायचो आणि पाकिट तू उठायच्या आधी पाकिट घ्यायचो असं म्हणला म्हणजे माझ्यावरच होत होता तसं देव आहे म्हणजे मंदिरी तू शोधनी पाहे पण कधी जय हरी संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळली जाई मग राम नाम उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे संतांच्या संगतीत गेल्यावर त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकावर लागल्यावर ते नाम घेतल्यावर त्या ठिकाणी बदल होतो पण आपली जी वासना आहे ना मग ती वासना बाद करायची कारण बराचसा खेळा वासनेचा असतो म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे बीज बाजूने केली लाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोये ऊस आम्हा कैसा गर्भवास तुका म्हणे अवघा जोग सर्वागटी पांडुरंग बीज बाजूनी केली लाही आमचे बाबा नेहमी म्हणायचे भाऊ साळ घेतल्यावर पेरल्या जाती उगवती पण ती साळ घेतली तर हातात चोळली हुंकर मारला तांदूळ राहिले पेरल्या उगवते का नाही आणि मग तसं जे म्हणले भाऊ फक्त काय करायचं आपलं वासनेचं रूपांतर वात्सल्यात करायचं जसं बा साळीचं रूपांतर तांदळात केलं जातं तसं वासनेचं रूपांतर वात्सल्यात करायचं वात्सल्य म्हणजे प्रेमात रूपांतर करायचं आणि प्रेमात रूपांतर केल्यावर प्रेमात राम रमतो प्रेमाला नामुल जगा माझी हात सुबोध गुरुला आणि गुरु रायाला
प्रेमाची. प्रेमात राम रमतो. जिथं प्रेम आहे, जिथं भाव आहे, जिथं भक्ती आहे, जिथं ज्ञान आहे आणि तिथं भगवान परमात्मा आहे. तुमच्या आमच्याकडे सगळ्यांच्याकडे भक्ती आहे. भक्तीत बसणाऱ्यापैकी कोण भक्ती करीत नाही? सगळेच भक्ती करतो, पण त्या भक्तीत आपल्या काय नाही? प्रेम नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, भक्ती प्रेम सुख नेनवे आनिका, पंडिता वाचका ज्ञानी अशी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडेल ठाई. भक्ती प्रेम सुख नेनवे, मग पंडित आहे, वाचक आहे, ज्ञानी आहे, सगळ्या गोष्टी, पण त्याच्याकडे काय नाही? प्रेम नाही. आणि प्रेम जर नसलं, जर तुमच्याकडे प्रेम नसलं, तर मग त्याला काय किंमत आहे? प्रेम म्हणजे परमेश्वराचे ना. प्रेम म्हणजे परमेश्वर आहे. ज्याच्याकडे परमेश्वर आहे, ज्याच्याकडे प्रेम आहे ना, त्याला सुख, समाधान, शांतता, आनंद या गोष्टीला काहीच तोटा नाही. कारण म्हणून सांगितलेलं आहे की बाबा रे, तू काय कर? वाचे हरी हरी बोला, वाट पंढरीची चला, देव पंढरी जाणून घ्यावे, ते प्रभूशी भेटावे, साधनेचे बळ धरा, सुख शांतीचा लागेल वारा. काय सांगितलं? वाचे हरी हरी बोला, वाट पंढरीची चला, देव पंढरी जाणून घ्यावे. ती पंढरी का? ही पंढरी, ही पंढरी सांगायची, ही पंढरी सांगितलेली. वाचे हरी हरी बोला, वाट पंढरीची चला, देव पंढरी जाणून घ्यावे, ते प्रभूशी भेटावे, साधनेचे बळ धरा. कारण महाराज मंडळी जाते शिष्यांच्याकडे, चिंतन करा, नामस्मरण करा, हा करतो ना, हा करतो ना. पण सगळं काय होतं? आपलं तुमचं नव्हे, माझं सुद्धा आपलं चिंतन कमी पडतं. कारण जितकं चिंतन जरा धरला, जसं बा समजा लोखंड लोहचंबक आहे, लोखंड आणि लोहचंबक आहे. जर त्या लोखंडाला जर चिखल लागला तर लोहचंबक त्याला आकर्षण करू शकत नाही ना. पण त्या लोखंडाचा जर चिखल काढला आणि लोहचंबक लोखंड कसं आकर्षण करून घेतं, तसं आपलं आणि आपल्या गुरुचं झालं पाहिजे. म्हणजे इतकं त्यांचं आकर्षण झालं पाहिजे. म्हणजे ते आकर्षण करण्यासाठी काय केलं पाहिजे? की त्या ठिकाणी आपलं चिंतन झालं पाहिजे. म्हणून देव बोले अर्जुनाला, चित्त दे माझी या बोला, हे ज्ञान सांगतो तुला. अर्जुनाच्या मनी हर्ष झाला, देवाच्या मुखाकडे पायी, शब्द अमृत आवडीने पेई. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की अरे अर्जुना, तू काय कर? देव बोले अर्जुनाला, चित्त दे माझी या बोला, मी काय सांगतो तिकडे चित्त दे. मग आता आपल्या चित्तात काय आहे नेमकं? आता मी माझा पेपर तपासायचा, तुम्ही तुमचा पेपर तपासायचा, आपल्या चित्तात काय आहे नेमकं? आता माझ्या सकट बसणाऱ्या सगळी चिंताच आहे ना. आणि संतांनी काय सांगितलेलं आपल्याला की बाबा रे, चिंतन करा. मग चिंतन केल्यानंतर जसं जसं चिंतन घडलं ना, जसं जसं चिंतन घडलं ना, तसं तसं चिंता बाजूला जाते. म्हणून चिंतन जेवढं जादा असेल ना, तितकं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. त्याच्यासाठी काय करायचं? बळकट धरा भाव, तुम्हा पाशी आहे देव, कार्यहिंता रानो राणी, पुसा संताला जाऊनी, तोर संतांचा महिमा, आला बहुतांच्या कामा. तुका म्हणे देव तुमच्या मरणी त्यांचे व्हावे, देव तुमच्या मरणी मरे. तर काय कर? आपला काय पाहिजे? बळकट भाव पाहिजे. बळकट जर भाव असेल तर देव भगवान परमात्मा लांब नाही. कारण समजा काष्टीचा बाजार आहे, लोणी आले, बेलोंडे आले, आणि मग तिथून नवरा बायको संध्याकाळी काष्टीच्या बाजारात निघाले, आणि वाटेन चालताना आले, समजा लोणी पैसे आले, आणि जाताना अंधार पडला तिथं. आता अंधार पडला, त्यांचा विचार चालला त्या गावात मग कमाल थांबू, पुढे जायला रात्र होईल, मग आता काय करायचं? तेवढे दोन ठक रस्त्याकडे बसले, त्यांनी ते ऐकलं की त्यांच्या मागून उठले, आणि उठल्या म्हणले जय हरी जय हरी जय हरी. ते म्हणजे तुम्हाला कुठं जायचंय? आता हे
अवे म्हणतात मरण समय जया जे आठवे तो ते गती ते पावे मनवणे सदा स्मरावे माते तो. आम्ही मरणाच्या समयाला चिंतन करू जमन का? आख्या जिंदगीभर जर नाही केलं तर मरणाच्या समयाला येईन का? मरणाच्या समयाला तुमच्या मनात चिंतन येईल. काय केलं पाहिजे? आता आपण काय केलं पाहिजे? आतापासून तयारी लागलं पाहिजे आणि ते चिंतन केलं ना मग काहीच नाही. जे योग्य असेल ते माझ्या श्रीपाद माऊलींचं आहे, अयोग्य असेल तर माझ्या प्रकृतीचा दोष आहे. झालेली सेवा साधू संतांच्या तुमच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक गौर विठ्ठल.